पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। दोन्ही शिवसेनेचा आज मुंबईत दसरा मेळावा। ठाकरेंचा मेळावा शिवाजी पार्कवर तर शिंदेंचा मेळावा गोरेगावमधील नेस्को सेंटरला होणार। मेळाव्याआधी मातोश्री बाहेर दोघांचे पोस्टर। ठाकरेंच्या मेळाव्याच्या ठिकाणी यंदा चिखल आहे। उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यातून चिखल फेकच करतात। शिंदेंच्या सेनेचे राहुल शेवाळेंची टीका, तर अंगावर चिखल लागू नये म्हणून जे प्रयत्न करतात त्यांनी काळजी घ्यावी। आमदार अजय चौधरी यांचं प्रत्युत्तर। दसऱ्याच्या पूर्वसंध्येलाच मनोज जरांगेंची तब्येत बिघडली। उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल। नारायणगडावरील दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार का याकडे लक्ष। विजयादशमी निमित्त पंकजा मुंडेंकडून दसरा मेळाव्याचं आयोजन। धनंजय मुंडे भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार। धनंजय मुंडे आज परळी वैद्यनाथमध्ये काळरात्री देवीचं दर्शनही घेणार। नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ऐतिहासिक विजयादशमी सोहळा। शताब्दी वर्षानिमित्तानं विजयादशमी उत्सवात सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत काय बोलतात याकडे देशाचं लक्ष। संघाच्या विजयादशमी सोहळ्याला संघ परिवारातील विविध संस्थांच्या प्रमुखांसह तब्बल 15,000वर स्वयंसेवक उपस्थित राहणार। 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्तानं नागपूरच्या दीक्षाभूमीवर अनुयायी दाखल। परिसरात रंगीबेरंगी रोषणाईनं सजावट। सुरक्षेसाठी सीसीटीव्हीसह पोलिसांचा बंदोबस्तही तैनात। नागपुरातील दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याला राजकीय व्यक्तींना निमंत्रण नाही। दीक्षाभूमी स्मारक समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय। दीक्षाभूमीवर येणाऱ्यांसाठी मनपाकडून परिसरात व्यवस्था। जेजुरी गडावर आज मर्दानी दसरा रंगणार। दसऱ्यानिमित्तानं मल्हारी मार्तंडाच्या पालखी सोहळ्याचा उत्साह। दोन्ही गडांवरील पालख्यांची भेट होणार, तर जेजुरी गडावर फटाक्यांची मोठी आतषबाजी होणार। कोल्हापूर संस्थानचा आज शाहीद दसरा सोहळा साजरा होणार। कोल्हापूरच्या दसरा चौकात साजरा होणार दसरा। आरएसएसच्या दसरा कार्यक्रमाला न जाण्याचा सरन्यायाधीशांच्या आईचा निर्णय। आम्ही आंबेडकरी चळवळीसाठी समर्पित, कुठल्याही शंका नको। 5 ऑक्टोबरच्या कार्यक्रमाला जाणार नाही, कमलताई गवई यांचं पत्र। वायबी चव्हाण सेंटरमध्ये अजित पवार आणि शरद पवारांमध्ये भेट। दोघांमध्ये जवळपास तासभर बैठक। माळेगाव साखर कारखान्यासह पूरस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती। ओला दुष्काळाची मागणी देवेंद्र फडणवीसांचीच होती। विरोधी पक्षनेते असताना फडणवीसांनी लिहिलेल्या पत्राचा दाखला देत उद्धव ठाकरेंचा निशाणा। उद्धवजी, तुम्ही मुख्यमंत्री असताना ओला दुष्काळ जाहीर का केला नाही? टीझरवर पैसे घालवण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या तिजोरीत ते जमा करा। मंत्री आशिष शेलारांचा ठाकरेंना सल्ला। निवडणुकीपेक्षा शेतकऱ्यांच्या मदतीकडे लक्ष द्या। भाजप वरिष्ठांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आदेश। शेतकऱ्यांना मदत करताना स्वतःची जाहिरात करणं टाळा। भाजपच्या नेत्यांना सूचना। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कारखान्यांकडून उसावर प्रतिटन अतिरिक्त 5 रुपयांची कपात। राज्य सरकारचा निर्णय। शेतकऱ्यांच्याच खिशातून पैसे काढून शेतकऱ्यांना पैसे देण्याचा प्रयत्न। सरकारची दिवाळखोरी समोर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कारखान्यांकडून उसावर अतिरिक्त 5 रुपयांची कपात केल्यानंतर सतेज पाटील यांची टीका। गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न। शेतकऱ्यांवर पैशांचा भार येणार नाही। कारखान्याच्या व्यवहारातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पैसे दिले जाणार। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया। पूरग्रस्तांसाठी शेतकऱ्यांकडून नाही, कारखान्यांकडून पैसे घेणार। उसाच्या प्रतिटन 5 रुपये अतिरिक्त निधीबाबत शंभूराज देसाई यांचं स्पष्टीकरण। पवार सीएम असताना किल्लारी भूकंपावेळी कारखान्यांनी 2 रुपये दिले होते। देसाईंची प्रतिक्रिया। पुण्यात साखर आयुक्त कार्यालयाबाहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन। साखर कारखान्यांकडून उसावर प्रतिटन अतिरिक्त 5 रुपये कपातीचा निर्णय झाल्यानंतर आयुक्त कार्यालयाच्या गेटवर 15 रुपये ठेवून स्वाभिमानी संघटनेकडून निषेध व्यक्त। काही साखर सम्राटांनी भाजपमध्ये जाऊन थकहमी मिळवली, मग शेतकरी भाजपमध्ये गेल्यावर कर्जमाफी करणार का? उद्धव ठाकरेंचा संताप। हेक्टरी 50,000च्या मदतीसह कर्जमाफी करण्याची मागणी। सरसकट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पाटील आक्रमक। सांगलीच्या तासगावमध्ये एकदिवसीय लाक्षणिक उपोषण, तर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची तात्काळ भरपाई देण्याची मागणी। निवडणुकीत लाडक्या बहिणीला 3 हप्ते दिले, आता संकटात असताना बहिणीला पुढच्या 6 महिन्यांचे हप्ते द्या। उद्धव ठाकरेंची मागणी। तर लाडक्या बहिणी विरोधात हेच लोक कोर्टात गेले। शिंदेंचं प्रत्युत्तर। लाडक्या बहिणी विरोधात हेच लोक कोर्टात गेले, मात्र योजना बंद पडली नाही आणि पुढेही चालूच राहणार। एकनाथ शिंदेंचं ठाकरेंना प्रत्युत्तर। लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य। ई-केवायसीसाठी 2 महिन्यांची मुदत। पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड बंधनकारक। उद्धव ठाकरेंना आत्मचिंतन करण्याची गरज। ठाकरे मुख्यमंत्री असताना काय केलं? शेतकऱ्यांच्या बांधावर किती वेळा गेले? उपमुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार।
आमदार रोहित पवार यांच्या बीडमधील हिंगणी खुर्द गावातील दौऱ्यावेळी महिलांनी तक्रारींचा पाढा वाचला। जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावत नुकसानग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत देण्याबाबत रोहित पवारांची चर्चा। नुकसानग्रस्तांना 5 ऐवजी 10,000 रुपये दिले जाणार असल्याची रोहित पवारांची माहिती। नवी मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर होणार। मंत्री गणेश नाईक यांचं वक्तव्य, तर भाजप कार्यकर्त्यांचा सन्मान झाला नाही तर युती होऊ नये यासाठी आग्रह करणार। शिंदेंच्या सेनेसोबतच्या युतीवर नाईकांची प्रतिक्रिया। ठाणे पालिका मुख्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा छापा। अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे 5 तासांच्या चौकशीनंतर एसीबीच्या ताब्यात। अतिक्रमण कामात लाच घेतल्याचा पालिका उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यावर ठपका। महाराष्ट्रात असल्याचा अबू आझमींना विसर, हे भिवंडी आहे, इथे मराठीची गरज काय? अबू आझमींचं वक्तव्य, तर मी मराठी शिकतोय टीकेनंतर अबू आझमींची सारवासारव। अबू आझमी मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी, अजून काय अपेक्षा करणार? तर अबू आझमीला देशावर तरी प्रेम आहे की नाही हे विचारलं पाहिजे। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांची अबू आझमींवर सडकून टीका। भिवंडीची शांतता भंग होईल अशी वक्तव्य करू नका। भिवंडीत आम्ही एकोप्यानं राहतो, मिठाचा खडा टाकू नका। भिवंडीचे खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांचा अबू आझमींना सल्ला। भिवंडी काय अबू आझमीच्या बापाची आहे का? भिवंडीतील जनताच चोख उत्तर देईल। शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया। खराडी ड्रग्ज पार्टी प्रकरणात एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींनी ड्रग्जचं सेवन केलं नाही। फॉरेन्सिकचा अहवाल पोलिसांना प्राप्त। खेवलकरांची जामिनावर सुटका। मला आधीपासूनच माहिती होतं खेवलकरांनी कोणत्याही प्रकारचं ड्रग्ज सेवन केलेलं नाही। प्रकरणात कुठलंही तथ्य नाही, हा फक्त बदनामीचा प्रकार होता। जावयाला जामीन मिळाल्यानंतर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। अनिल देशमुखांवर झालेल्या हल्ल्याचे पुरावे सापडले नसल्याचा अहवाल, तर घटनेला सुरुवातीपासूनच राजकीय रंग दिला गेला। फॉरेन्सिक रिपोर्ट जनतेसमोर आणणार, अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। अनिल देशमुख यांनी निवडणुकीच्या काळात एक स्टंट केला होता, हे फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यावर अजून स्पष्ट होईल। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका, 10 किलोचा दगड असता तर मी मेलोच असतो। देशमुखांच्या दाव्यावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। अनिल देशमुखांनी दिलेली तक्रार खोटी असेल तर त्याबाबत कारवाई होईल। मंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री फडणवीसांनी सकल ओबीसी समाजाची बैठक बोलावली। मुख्यमंत्र्यांची ओबीसींसोबतची बैठक 4 ऑक्टोबरला होणार। विजय वडेट्टीवार यांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांच्या तंबीनंतरही गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच। जयंत पाटलांवर बोलताना पडळकरांची जीभ पुन्हा घसरली। सांगलीतील इशारा सभेतही गोपीचंद पडळकर यांच्या निशाण्यावर जयंत पाटीलच। इस्लामपूरचं ईश्वरपूर होणार असल्यानं काही जण बिथरले, ते हिंदू विरोधी, तर अरेला कार्य करणारच, पडळकरांचा थेट इशारा। गोपीचंद पडळकर हे फडणवीसांचं ऐकत नसावे, फडणवीस बहुजन नेत्यांचा वापर करून घेत असावे। आमदार रोहित पवार यांचा पडळकरांवरून फडणवीसांवर आरोप। जयंत पाटलांना भाजपमध्ये घेणार नाही, मग जयंत पाटलांना पडळकर तुम आगे बढो म्हणावं लागेल। पडळकरांची पाठराखण करत चंद्रकांत पाटील यांची जयंत पाटलांवर टीका। राजकारणासाठी आई बहिणींची इज्जत काढणार का? आमच्यावर रावण दहनाची वेळ आणू नका। पवारांच्या राष्ट्रवादीच्या सक्षणा सलगर यांचा गोपीचंद पडळकरांना इशारा। भाजपच्या नवनाथ बन यांच्याकडून गोपीचंद पडळकरांची पाठराखण। पडळकरांना मंगळसूत्र चोर म्हणून ट्रोल केलं, त्यामुळे पडळकरांचं प्रत्युत्तर योग्य, त्यात काही चूक नाही। नवनाथ बन यांची प्रतिक्रिया। वरिष्ठांनी समज देऊनही ऐकत नसतील तर समजून जावं। पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या टीकेवर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। सरकार पाठीशी म्हणूनच दादागिरीची भाषा। गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यावरून शशिकांत शिंदे यांची टीका। पडळकर पूर्वनियोजितपणे टीका करतायत, शशिकांत शिंदेंचा आरोप। अमित शहा 5 ऑक्टोबरला अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर। साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेणार। पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला उपस्थित राहणार। गृहनिर्माण सहकारी सोसायट्या वगळता सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलल्या। अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाल्यानं सहकार विभागाचा निर्णय। सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाकडून ज्या सहकारी संस्थांची निवडणूक घेण्याचे आदेश, ती प्रक्रिया मात्र पूर्ण करणार। अपहरण नाही, पाहुणचार केला। मनोरमा खेडकर यांचा न्यायालयात दावा। मुलीच्या यूपीएससी निवडीसंदर्भातील वादामुळेच मला फसवण्यात आलं। अपहरण प्रकरणात पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरचा दावा। कल्याणमधील इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना टिळा लावण्यास बंदी। विद्यार्थिनींच्या हातात धागा नको, शाळेकडून फतवा जारी। संतप्त पालकांची शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल। कांताबाई चंदूलाल गांधी इंग्लिश स्कूलला पालिकेची नोटीस। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जम्मू काश्मीरमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार। जम्मू काश्मीरमधील 2 महापालिका, 6 नगर परिषदा आणि 72 नगरपंचायतीच्या निवडणुका अजित पवारांची राष्ट्रवादी पूर्ण ताकदीनं लढवणार। आम्हाला
संघाचं हृदय सापडत नाही, कुणाला आरएसएसचं हृदय सापडलं तर कळवावं. संविधान सत्याग्रह पदयात्रेत महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांची आरएसएसवर टीका. विवा कॉलेज वाद प्रकरण, भाजप शिष्टमंडळाकडून पोलीस आयुक्तांची भेट. विवा कॉलेजमध्ये गरब्या आडून लव्ह जिहाद सुरू असल्याचा भाजपकडून करण्यात आला होता आरोप. सीसीटीव्ही फुटेज तपासत अधिक चौकशीची शिष्टमंडळाची मागणी. पोलीस आयुक्तांकडून कारवाईचं आश्वासन. सोलापुरातील मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात आले. सोलापूर शहरातील 7 पैकी 7 गुन्हे मागे तर ग्रामीणमधील 60 पैकी 49 गुन्हे मागे. सोलापूर ग्रामीणमधील उर्वरित 11 गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची पोलीस आयुक्तांची माहिती. एसटीनं घोषणा केलेली दिवाळीची हंगामी भाडेवाढ रद्द. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. मंत्री शिंदेंच्या निर्देशानंतर निर्णय. विठ्ठल रुक्मिणीच्या अभिषेकासाठी चंद्रभागेऐवजी गंगेचं पाणी वापरल्याचा आरोप. महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांचा आरोप. मंदिर समितीचा निषेध करत अंकुशराव यांच्याकडून आंदोलनाचा इशारा. कुख्यात गुंड निलेश घायवळवर आणखी एक गुन्हा दाखल केला जाणार. पासपोर्ट काढताना खोटी माहिती दिल्यानं पुणे पोलिसांकडून गुन्हा दाखल केला जाणार. पासपोर्ट काढण्यासाठी निलेश घायवळनं खोटा पत्ता दिल्याचा समोर. घायवळच्या पुण्याबाहेरील संपत्ती आणि जमिनीचीही तपासणी होणार. राज्यात दुकानं, हॉटेल्स आणि इतर आस्थापना 24 तास सुरू ठेवता येणार. राज्य सरकारच्या उद्योग विभागातर्फे नवीन जीआर. परमिट बार, हुक्का पार्लर आणि मद्य विक्री करणारी ठिकाणं वगळता खाद्यगृह आणि दुकानं 24 तास सुरू ठेवता येणार. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ. दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना सरकारकडून भेट तर पेन्शनधारकांसाठी डीआरमध्ये 3% वाढ करण्याची घोषणा. येत्या 4 ऑक्टोबरला 5187 अनुकंपा उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्र दिली जाणार. 5122 नियुक्तीपत्र एमपीएससी उमेदवारांनाही दिली जाणार असल्यानं एकाच दिवशी 10,309 उमेदवार शासकीय नोकरीत दाखल होणार. वन विभागाची 4 हेक्टर जागा भगवानगड ट्रस्टला देण्याचा निर्णय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ट्विट करत माहिती. महंत नामदेव शास्त्रींनी फडणवीसांकडे केलेल्या मागणीला यश. तुळजाभवानीच्या नवरात्र महोत्सवाची आज सांगता. तुळजाभवानी मंदिरात आज सीमोल्लंघनाचा कार्यक्रम. देवीच्या सीमोल्लंघनानंतर नवरात्र महोत्सवाची सांगता होणार. दुर्गामूर्ती विसर्जन मिरवणुकीसाठी आज भाईंदर पूर्व आणि पश्चिमेकडील वाहतुकीत बदल. पूर्व भागात गोल्डन नेस्ट ते जयसेल पार्क या मार्गावर मोठ्या लहान वाहनांसाठी ठराविक मार्ग निश्चित. पश्चिमेकडील नेताजी सुभाषचंद्र मैदान ते खाडी जेट्टी भागात फक्त विसर्जनासाठीचीच वाहनं जाता येणार. झेंडूच्या फुलांची खरेदी करण्यासाठी पुण्यातील फुल बाजारात विजयादशमीच्या पूर्वसंध्येला मोठी गर्दी. केशरी आणि पिवळ्या झेंडूच्या फुलांची किंमत 70 ते 100 रुपये प्रति किलोवर. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची नागपूरमधील संघ संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांच्या निवासस्थानी भेट. परिसरात हरिद्वारहून आणलेल्या कल्पवृक्षाचं रोपण. खासदार श्रीकांत शिंदेंची बोरिवलीत आमदार प्रकाश सुर्वे यांनी आयोजित केलेल्या गरब्याला हजेरी. देवीचं दर्शन घेत श्रीकांत शिंदेंकडून सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा. रत्नागिरीत दांडिया नाईट कार्यक्रमात मंत्री उदय सामंतांनी वाजवली विविध वाद्य. उदय सामंत प्रतिष्ठान आणि युवा सेना यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित कार्यक्रमात सामंत यांच्याकडून सर्वांना शुभेच्छा. अमरावतीत नवनीत राणांनी पती आमदार रवी राणा आणि मुलीसोबत रास गरबा खेळून गरब्याचा आनंद लुटला. परंपरा ग्रुपनं आयोजित केलेल्या अंबा गरबा महाकुंभात नवनीत राणा यांच्याकडून भक्तांना शुभेच्छा. धुळ्यातील महिलांनी रचला जागतिक विक्रम. संस्कृती आणि स्वरक्षणाचा महासंगम या विशेष थीमवर तब्बल 5000 महिलांनी एकाच वेळी गरबा नृत्य आणि स्वरक्षण कौशल्य सादर करत ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डमध्ये जागतिक विक्रम नोंदवला. घणसोलीतील सौरभ शिंदे फाउंडेशनच्या रास गरबा कार्यक्रमाला नागरिकांची अलोट गर्दी. श्री गुरुदत्त सार्वजनिक उत्सव मंडळ, शिवसाई युवा प्रतिष्ठान आणि सौरभ शिंदे फाउंडेशनच्या वतीनं घणसोलीत दांडियाचं आयोजन. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव द्या. गरबा खेळत चिमुकला आठवण करून देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. भिवंडी शहरातील अरिहंत सिटी परिसरात आयोजित वेशभूषा स्पर्धेत आगरी कोळी भूमिपुत्राची वेशभूषा साकारात केली मागणी. जळगावच्या रावेरमध्ये धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक. आरक्षणासाठी आमदार अमोल जावळेंच्या निवासस्थानावर ढोल वाजवा आंदोलन. नांदेडमध्ये अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना फटका. 2200 रुपये प्रति क्विंटल असलेले भाव आता 400 ते 500 रुपयांवर. सरकारनं केळीला हेक्टरी 1 लाखाची मदत देण्याची मागणी. सोलापूरच्या सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांना मदत मिळायला सुरुवात. घराचं नुकसान झालेल्या नागरिकांच्या खात्यावर 10,000 रुपये जमा. 5 गावातील 609 लाभार्थ्यांच्या खात्यावर 60,90,000 रुपये जमा. नाशिकच्या मालेगावमधील खड्ड्यांना वैतागून व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा मनपा विरोधात आंदोलन. महापालिकेचा उपरोधिक वाढदिवस साजरा करत नोंदवला निषेध. धुळे तालुक्यातील पिंपरी वडजा इथे सुरू असलेल्या नरडाणा बोरविहीर रेल्वे मार्गाच्या चुकीच्या उड्डाणपुलाचं काम शेतकरी आणि ग्रामस्थांनी बंद पाडलं. रेल्वे बोर्डाकडून उड्डाणपूल चुकीच्या दिशेने उभारण्यात येत असल्याचा आरोप. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांचं व्हॉट्सअप हॅक. व्हिडिओ पोस्ट करत हॅकरच्या मेसेजला प्रतिसाद देऊ नये असं आवाहन.
छत्तीसगडमधील डोंगरगडच्या बमलेश्वरी देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या दुचाकीचा भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी. जळगावच्या अंमळनेरमध्ये घरगुती गॅस अवैधपणे वाहनांमध्ये भरणाऱ्या दुकानावर पोलिसांची कारवाई, पोलिसांकडून दोघांना अटक. जळगाव शहरातील मेहरुण तलाव परिसरात बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह आढळला. अब्दुल वाहिद रईस अहमद काझी असं 45 वर्षीय मृत व्यक्तीचं नाव. भिवंडी तालुक्यातील माणकोली येथे वह्या बनवणाऱ्या गोदामात भीषण आग. हरिहर कंपाऊंडमधील E15A या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर लागलेल्या भीषण आगीत मोठं नुकसान. अमेरिकेत शटडाऊन लावण्यात आलं. सरकारचं कामकाज बंद होण्यास सुरुवात. अमेरिकन सिनेटच्या खालच्या सभागृहात डोनाल्ड ट्रम्प यांनी सरकारी खर्चाचं विधेयक मांडलं, मात्र हे विधेयक मंजूर करण्यात ट्रम्प यांना अपयश. आशिया चषकातील ट्रॉफीवरून एसीसीच्या बैठकीत भारत पाकिस्तानमध्ये खडाजंगी. ट्रॉफी तुमची नाही तर एसीसीची मालमत्ता, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सुनावलं. महिला क्रिकेट विश्वचषकाला लवकरच सुरुवात. 5 ऑक्टोबर रोजी कोलंबोत भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना रंगणार. इस्रायल पॅलेस्टाईन युद्ध लवकरच थांबवणार असल्याची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. दोन्ही देशांमध्ये शांततेसाठी ट्रम्प यांचा पुढाकार. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ. दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना सरकारकडून भेट. वस्तू सेवा कराच्या वसुलीतून केंद्र सरकार मालामाल. सप्टेंबर महिन्यात केंद्र सरकारच्या तिजोरीत 1,89 कोटी रुपयांची वाढ. रेल्वेच्या सामान्य आरक्षणासाठी आधार प्रमाणीकरण आवश्यक. बुकिंग सुरू झाल्यावर 15 मिनिटात IRCTC वेबसाईट किंवा ॲपवरून आधार प्रमाणीकरण करावं लागणार. UPI-वरून आता पैशांची विनंती पाठवण्याचा पर्याय पूर्णपणे बंद. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा निर्णय. भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो रेटचा दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतल्यानं भारतीय शेअर बाजारात तेजी. सेन्सेक्स 715 अंकांनी वधारून 80,983 वर बंद. बरेली हिंसाचारातील 2 आरोपींशी पोलिसांची चकमक. बरेलीच्या बांडिया हायवेवर पोलिसांनी घेरल्यानंतर पळून जाताना पोलीस आणि आरोपींमध्ये चकमक. तामिळनाडूच्या करूर इथे अभिनेता विजयच्या रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीनंतर चाहत्याची आत्महत्या. सुसाईड नोटद्वारे DMK पक्षाचे आमदार सेंथिल बालाजी यांच्यावर आरोप. गायक जुबिन गर्ग यांच्या मृत्यू प्रकरणी आसाम CIDच्या विशेष तपास पथकाची मोठी कारवाई. नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिवलचे आयोजक शामकानू महंता आणि व्यवस्थापक सिद्धार्थ शर्मा यांना अटक. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान बनला जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता. नुकत्याच जाहीर झालेल्या हुरून इंडिया रिच लिस्टमधून माहिती समोर. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून